नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ओंकार सर. आपण घेऊन येत आहोत 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवी सिरीज, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिक्स एकदम सोप्या पद्धतीने त्यामध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत प्लस त्याचे एक्सरसाइज आहेत ते एकदम व्यवस्थितरित्या आपण यामध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्यामध्ये पहा, पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक. या ठिकाणी आपण लॉजिक म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज 1.1 या ठिकाणी सॉल्व्ह करूया. चला तर मग स्टार्ट करूया. या ठिकाणी पहा, मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ. मॅथमॅटिकल लॉजिक इज द ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट डील्स विथ द रिझनिंग, स्टेटमेंट्स अँड लॉजिकल कनेक्टिव्स. म्हणजे ही अशी एक ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची ज्यामध्ये काय केलं जातं, रिझनिंग आहे, स्टेटमेंट्स आहे आणि काही लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. या सगळ्याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. त्यामध्ये पहा, इट हेल्प्स इन डिटरमाइनिंग वेदर अ स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. त्यामध्ये आपण ते स्टेटमेंट जे आहे आपल्याकडे, जर समजा ते स्टेटमेंट असेल तर ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे हे पण आपण यामध्ये पाहत आहोत. त्यानंतर नेक्स्ट, स्टेटमेंट म्हणजे तरी काय. आता या ठिकाणी बघा, एक स्टेटमेंट म्हणजेच एखादं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ज्यामध्ये एकतर ते ट्रू असू शकतं आणि त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती टी असेल, किंवा ते एखाद्या वेळेस फॉल्स पण असू शकतं, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, एफ असेल. पण कोणतंही स्टेटमेंट जे आहे ना ते ट्रू किंवा फॉल्स हे दोन्ही असू शकत नाही. एकतर ट्रू असेल किंवा एकतर फॉल्स असेल. नेक्स्ट आपण ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय समजून घेऊया. मी तुम्हाला जस्ट वरती सांगितल्याप्रमाणे ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच काय, की स्टेटमेंट जे आहे ना ते एकतर ट्रू आहे म्हणजे खरं आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, टी येईल. आणि जर ते फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, ती येईल एफ. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय पाहिलं, लॉजिक पाहिलं. मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय, स्टेटमेंट म्हणजे काय असतं, आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ट्रूथ व्हॅल्यू पाहिलेलं आहे. आता स्टेटमेंट कधी असतं कधी नसतं ते पण आपण जसे जसे क्वेश्चन आपण या ठिकाणी येतील त्या ठिकाणी आपण समजून घेऊयात. या ठिकाणी पहा, एक्सरसाइज 1.1 त्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन आहे तो पाहूया. अ ट्रायंगल हॅज एन साइड्स. म्हणजे एक ट्रायंगल आहे आणि त्याला एन साइड्स आहेत म्हणून सांगितलंय. आता बघा, ह्या ठिकाणी जर हे स्टेटमेंट असतं तर आपल्याला डायरेक्ट माहिती आहे की ट्रायंगलला किती साईड असतात, 3 साईड असतात. पण या ठिकाणी तसं कुठं मेन्शन केलं नाही, एनच्या जागी काही नंबर येऊ शकतो ना, त्यामुळं हे स्टेटमेंट नाहीये. अँड दिस इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज द व्हॅल्यू ऑफ एन इज नॉट डिफाईन्ड. कारण एनची व्हॅल्यू या ठिकाणी डिफाईंडच नाहीये, म्हणून हे स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन. द सम ऑफ इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता आपल्याला माहिती आहे की जर इंटिरियर अँगल्स असतील ट्रायंगल्सचे तर त्याची सम जर केली आपण तर ती किती येते, 180 डिग्री. हे स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे की स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू पण आहे, म्हणून इट इज अ स्टेटमेंट अँड विच इज इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट, या ठिकाणी पहा, यू आर अमेझिंग. आता बघा, ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, यू आर अमेझिंग म्हणजेच काय, हे स्टेटमेंट नाहीये. का? कारण या ठिकाणी हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आले. जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, त्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर हे स्टेटमेंट कधीही नसतं, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4 ह्यातलाच, प्लीज ग्रँट मी अ लोन. आता जर या ठिकाणी पाहिलं ना तुम्ही तर हे स्टेटमेंट नाही, कारण त्यांनी काय केलं, या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे, प्लीज ग्रँट मी अ लोन. म्हणजे हे काय झालं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, म्हणून हे स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट, फिफ्थ वाला क्वेश्चन यामधलाच, रूट ऑफ -4 इज अन इरॅशनल नंबर. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया, रूट ऑफ -4 कधीही नसतं, म्हणजेच ते इट इज नॉट अ स्टेटमेंट. तर नेक्स्ट, x² - 6x + 8 इज इक्वल टू 0 अँड इट इम्प्लाइज x इज इक्वल टू -4 और x इज इक्वल टू -2. या ठिकाणी पहा, हे स्टेटमेंट आहे, म्हणजेच या ठिकाणी इक्वेशन असल्यामुळे स्टेटमेंट आहे. पण त्याच्या व्हॅल्यू आपण चेक करूया, x इज इक्वल टू -4 येते का किंवा x इज इक्वल टू -2 येते का. तर या ठिकाणी बघा, आपण आन्सर या ठिकाणी दिलेला आहे, पण आपण साईडला करून दाखवूया. x² - 6x + 8, x² - 6x + 8. या ठिकाणी काय करूया आपण, +8चे ह्या ठिकाणी फॅक्टर फाडूया. काय येतील फॅक्टर बघा, +8चे फॅक्टर येतील 2. कोणते 2 येतील, ते मध्ये एक असेल फॅक्टर 4, दुसरा असेल 2. त्यामध्ये साईन देऊया आपण. त्यामध्ये 8चं साईन कोणतं आहे, प्लस आहे, पण जो मिडल नंबर आहे त्याचं साईन कोणतं आहे, मायनस आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करूया, दोन्हींना मायनस साईन देऊया. मग ज्यावेळेस आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया 2 नंबरचं, त्यावेळेस ते किती येईल, +8. आणि ज्यावेळेस ह्या दोन्हींचं आपण ॲडिशन करू त्यावेळेस किती येईल, -6. म्हणजे या ठिकाणी फॅक्टर काय पडतील पहा, या ठिकाणी x² - 4x - 2x + 8
आणि इज इक्वल टू 0. नेक्स्ट त्यामध्ये आपण कॉमन काढतो. काय करतो आपण, एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 4 आणि -2 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 ऑर आपण म्हणूया एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजेच जर -4 राईट साईडला शिफ्ट झाला तर तो होईल +4. म्हणजे एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू आली +4 किंवा एक्स इज इक्वल टू हा -2 जर पलीकडे गेला तर काय होईल +2. म्हणजे आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या, एक्स इज इक्वल टू 4 ऑर एक्स इज इक्वल टू 2. पण या ठिकाणी त्यांनी ज्या व्हॅल्यू दिल्या होत्या ते काय दिल्या होत्या, एक्स इज इक्वल टू -4 ऑर एक्स इज इक्वल टू -2. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू या ठिकाणी त्यांनी चुकीच्या दिलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे ते काय आहे, फॉल्स आहे आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ट्रूथ व्हॅल्यू ती काय आहे, एफ आहे. आणि करेक्ट सोल्युशन जर आपण पाहिलं तर मग असे काढल्याप्रमाणे एक्स इज इक्वल टू 2 किंवा एक्स इज इक्वल टू 4 आहे. नेक्स्ट, ही इज अन ॲक्टर. आता हे पण स्टेटमेंट नाही आहे, कारण ह्यामध्ये आपल्याला कळतच नाही की कोणता ॲक्टर आहे, कारण सब्जेक्ट जर ह्या ठिकाणी स्पेसिफाय केलेलं नसेल तर ते स्टेटमेंट नसतं या ठिकाणी, म्हणजेच हे स्टेटमेंट नाही आहे. नेक्स्ट, डिड यू हॅव अ लंच. त्यामध्ये पहा इट इज नॉट अ स्टेटमेंट, कारण ह्यामध्ये पहा क्वेश्चन मार्क आलाय, म्हणजे इट इज अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, दॅट्स वाय इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट वन, ह्यामध्ये पहा हॅव अ कप ऑफ टी. आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला समजून येईल की ह्या ठिकाणी एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे हे पण काय आहे, स्टेटमेंट नाही आहे. नेक्स्ट तुम्ही पहा या ठिकाणी सांगितले एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर फॉर ऑल एक्स अँड वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर. आणि हे स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू पण आहे. आपल्याला माहिती आहे, तो आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे बघा 8th स्टँडर्डमध्ये असताना, कोणता, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्या फॉर्म्युलानुसार ह्या ठिकाणी आपण एक्स प्लस वायवर तो फॉर्म्युला अप्लाय करूया आणि आपल्याला काय हे स्टेटमेंट जे आहे त्याची व्हॅल्यू काय येईल, ट्रू व्हॅल्यू येईल. नेक्स्ट, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हा क्वेश्चन पहा, यामध्ये तुम्हाला हे स्टेटमेंट आहे हे कळेल का, कारण ह्याची व्हॅल्यू पण काय येणार आहे, ट्रू, कारण प्रत्येक रिअल नंबर हा काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर असतो. त्यानंतर नेक्स्ट, 1 इज अ प्राईम नंबर. त्यांनी सांगितलं 1 इज अ प्राईम नंबर. त्यामध्ये बघा जर तुम्ही स्टेटमेंट आहे हे बरोबर आहे, 1 इज अ प्राईम नंबर त्यांनी दिलेलं आहे, पण हे काय चुकीचं स्टेटमेंट आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, एफ येईल, फॉल्स. समजलं. म्हणजेच कारण आता बघा तुम्हाला जर प्राईम नंबर जर म्हणलं आपण तर ते स्टार्ट होतात 2 पासून, आणि जर तुम्ही पाहिलं तर 1 जो आहे तो प्राईम नंबर पण नाहीये आणि कॉम्पोजिट पण नाहीये. त्यामुळं ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, फॉल्स. या ठिकाणी आपण 13 नंबरचा क्वेश्चन पाहूया. विथ द सनसेट द डे एंड्स. आता या ठिकाणी पहा हे स्टेटमेंट नाहीये, कारण हे मॅथमॅटिकली कुठं व्हेरीफाय झालेलं नाहीये, म्हणून हे स्टेटमेंट नाहीये. नेक्स्ट, तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू दिली बघा 1 आणि इथं पुढे सिम्बॉल दिलेलं आहे असं उलटं, म्हणजे आपण एक्सक्लेमेटरी मार्क म्हणूया त्याला आपण जर मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये पाहायला गेलं त्याला आपण परम्युटेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, परम्युटेशन. म्हणजे 1 परम्युटेशन इज इक्वल टू 0. तर हे आन्सर बरोबर आहे का, तर नाहीये, हे रॉंग आहे. का तर 1 परम्युटेशन इज इक्वल टू काय येत असतं, ते इज इक्वल टू 1च येत असतं. म्हणून ह्या ठिकाणी जे आन्सर आहे ते काय आहे, हे स्टेटमेंट तर आहे पण त्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स, म्हणजेच एफ आहे. बरोबर. नेक्स्ट, पुढे जर पाहायला गेला आपण तर 15 नंबरचा यातला क्वेश्चन आहे 3 + 5 विच इज ग्रेटर दॅन 11. आता बघा तुम्ही जर 3 + 5 जर केलं तर ते किती येते, 8 येते. बरोबर. आणि 8 हा 11 पेक्षा मोठा असतो का, तर नसतो. म्हणून हे स्टेटमेंट तर आहे पण हे काय आहे, फॉल्स आहे. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. नेक्स्ट, द नंबर पाय इज अन इरॅशनल नंबर. बरोबर. आता या ठिकाणी हे स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू पण आहे. आपल्याला माहिती आहे की पाय काय आहे, इरॅशनल नंबरच आहे. त्यानंतर नेक्स्ट, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय फॉर ऑल एक्स अँड वाय बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. तर ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू आहे. हे पण आयडेंटिटी आपण 8th स्टँडर्डमध्ये आपण पाहिले आहे ऑलरेडी. नेक्स्ट, पुढे जर पाहायला गेलं तर 18 नंबरचा क्वेश्चन आहे. द नंबर 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. आपल्याला माहिती आहे की 2 आहे तो प्राईम नंबर तर आहे, पण तो एकटाच आहे, तो इवन प्राईम नंबर आहे. इवन म्हणजेच काय, तो नंबर 2 ने डिवाइड होतात. आपल्याला माहिती आहे 2च आहे म्हटल्यानंतर 2 ने डिवाइड होणारच. त्यानंतर नेक्स्ट, स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू पण आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, टी येईल, कॅपिटल टी. त्यानंतर 2 कोप्लेनर लाईन्स आर इदर पॅरलल ऑर इंटरसेक्टिंग. तर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर हे स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू पण आहे. 2 कोप्लेनर लाईन जर असतील ना तर त्या एकतर पॅरलल असतील किंवा इंटरसेक्टिंग असतील. त्यामुळं हे पण काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, कॅपिटल टी, म्हणजेच ट्रू. कळालं. नेक्स्ट, पुढे जर पाहिलं आपण तर 20 नंबरचा यातला क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ 7 गर्ल्स इन अ रो फॉर अ फोटोग्राफी इज
7. आता बघा तुम्हाला सांगितलेलंच आहे की अरेंजमेंटमध्ये 7 गर्ल्स आहेत आणि ते एका रो मध्ये आहेत. मग हे स्टेटमेंट आहे आणि हे ट्रू आहे, बरोबर ना? आणि त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कारण रो मध्ये किती रो असल्यामुळे त्यामध्ये 7 गर्ल्स सांगितले आणि त्याचा नंबर किती येणार आहे मग 7, बरोबर आहे. देन गिव्ह मी अ कंपास बॉक्स, हे स्टेटमेंट नाहीये का तर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. समजते, म्हणजे आपण कोणाला काय करतोय, कंपास बॉक्स मागतोय, गिव्ह मी अ कंपास बॉक्स. त्यामुळे हे काय झालं, आपण त्याला काय करतोय, रिक्वेस्ट करतोय. रिक्वेस्ट असेल किंवा ऑर्डर असेल तर हे काय आहे, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणूया आपण त्याला मराठीमध्ये, आणि हे स्टेटमेंट नाहीये. त्यानंतर नेक्स्ट पुढे बघा 22 नंबरचा क्वेश्चन आहे, तो पण काय आहे या ठिकाणी पहा. ब्रिंग द मोटर कार हिअर, म्हणजे ती मोटर कार आहे ती इकडे आण. थोडक्यात काय पाहिलं हे तर हे पण स्टेटमेंट नाहीये, कारण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट, इट मे रेन टुडे. आता हे बघा, हे स्टेटमेंट आहे पण ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण डिफाईन करू शकत नाही. एकतर हे ट्रू पण असू शकतं किंवा फॉल्स पण असू शकतं. नेक्स्ट, या ठिकाणी पहा 24 नंबरचा क्वेश्चन आहे. इफ ए प्लस बी विच इज लेस दॅन 7, आपण ए प्लस बी केलं आणि ते जर लेस दॅन 7 असेल, वेअर ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे ए पण 0 आहे किंवा 0 पेक्षा मोठा आहे, बी पण 0 आहे किंवा 0 पेक्षा मोठा आहे. देन ए इज लेस दॅन 7 अँड बी इज लेस दॅन 7, तर हे स्टेटमेंट आहे आणि ट्रू पण आहे. कॅन यू स्पीक इन इंग्लिश, ह्यामध्ये पहा इट इज नॉट अ स्टेटमेंट का, कारण ह्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलेला आहे, म्हणजे हे काय आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक्सरसाइज 1.1 खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.